तुम्हाला पण नाश्त्यासाठी उपीट पोहे खाऊन कंटाळा आला असेल, तर हे झटपट होणारे रव्याचे अप्पे नक्की करून बघा, जे एकदम मऊसूत आणि स्पॉन्जी बनलेत. बघा, आपले अप्पे एकदम परफेक्ट बनले आहेत. चला, तर रव्याचे अप्पे कसे बनवायचे ते पाहू. अप्पे बनवण्यासाठी एक पेला साधा रवा घेतला. जो उपमा बनवण्यासाठी आपण घरी वापरतो तोच रवा घेतला. एक पेला रव्यापासून साधारण 3 माणसांसाठी नाश्ता बनतो. रव्याला चांगले बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा बेसन वापरले. बेसन आणि रवा चांगले मिक्स करून घेतले. त्यामध्ये 1 वाटी दही घातली. दही नॉर्मल घ्यायची, एकदम थंड नाही घ्यायची, जास्त आंबट दही पण नाही घ्यायची. दही घालून चमच्याने एकजीव करून घ्यायची. त्यामध्ये थोडे थोडे लागेल तसे पाणी ॲड करत बॅटर तयार करून घ्यायची. खूप घट्ट आणि खूप पातळ नाही करायचे. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घ्यायची. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे असे बॅटर बनवून घ्यायचे. हे बघा, आपले बॅटर एकदम परफेक्ट बनले आहेत. चवीसाठी 1 चमचा मीठ घालायचे. अर्धा टीस्पून खायचा सोडा घालायचा आणि त्यावर थोडेसे पाणी घालून बॅटर मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये 1 कांदा एकदम बारीक चिरून घालायचा. कांदा घातल्यामुळे आपल्या अप्प्याला एक छान अशी वेगळी टेस्ट येते. आणि थोडीशी कोथिंबीर पण चिरून घालायची. हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर थोडंसं तिखट हवा असेल तर 1 मिरची आणि जिरे खलबत्त्यामध्ये कुटून घालायचे. जर तुम्हाला मिरची घालायची नसेल तरी तुम्ही अव्हॉइड करू शकता. आता हे बॅटर एकदम परफेक्ट तयार झाले आहे. अप्प्यांसाठी आता तवा गॅसवर ठेवून घ्यायचा. त्याला तेल लावून घेतले म्हणजे अप्पे तव्याला चिकटणार नाहीत. तव्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. तवा एकदम छान व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये पीठ घातले. गॅसची फ्लेम आपण हाय ठेवायची आणि थोड्या वेळाने मग ती स्लो केली तरी पण चालेल. अप्पे छान शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण लावले. 1-2 मिनिटांनी झाकण काढून बघितले. अप्पे एकदम छान फुललेले. आता चमच्याने अप्पे उलटून घेतले. बघा, आपले अप्पे जराही तव्याला चिकटले नाहीत आणि एकदम पटकन फिरालेत. त्याच्यावर थोडे थोडे तेल सोडले म्हणजे दुसरी साईड पण छान शिजेल. हे बघा, आपले परफेक्ट अप्पे बनलेत. माझा तवा लोखंडी आहे, तरीही तव्याला अप्पे जराही लागले नाहीत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आहे ती पण दाबा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी टाकेन तेव्हा ती तुम्हाला नक्की दिसेल.